हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. विराम काळी विकळ शरीर, उदास चित्ती न धरीच धीर. चिंतामणी चिंतनी चित्तहारी, तुझविन शंभो मज कोण तारे. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती, नियम आणि पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 संवत्सर प्राभव दक्षिणायन वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी आहे. सामान्य शैव आणि सामान्य वैष्णव यांच्यासाठी हे प्रदोष व्रत आहे. मित्रांनो, महत्वाचे म्हणजे अचानक अशौच जर आले आपल्याला तर उपवास करून माळेविना शिवमंत्र जप सतत करत राहावे. मात्र कुठल्याही मंदिरात जाऊन मंदिरात जाणे टाळायचे आहे. देवदर्शन तर बाजूला राहिले. मित्रांनो, शिवमंदिरात जाताना आपल्या सोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे इतर भक्तांसाठी, अन्यथा त्या योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे. मंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकणार नाही, कारण अग्नी पृथ्वीवर हजर नाही आहे. ब्रह्मचर्याचे पालन करा. लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. तसेच गोमातेला ऋतुफळांचा घास वा महानैवेद्य खाऊ घाला. सूर्योदयापासून ते प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करा. उपवास काळात फळे वा फळांचा रस, दूध वा दुधाचे पदार्थ आपण घेऊ शकता. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून शिव व शनी मंत्राचा जप माळेविना दिवसभर मानसिकरित्या करत राहायचे. कारण हे शनिवारी आलेला हा प्रदोष असल्यामुळे शनी प्रदोष असे याला संबोधण्यात आले आहे. काम क्रोध विषयी सेवन करू नका. दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे टाळा. सायंकाळी प्रदोषकाळी शुचिर्भूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत संकल्प सोडून रुद्राभिषेक युक्त करा. तसेच सायंकाळी आपल्याला शिवलिंग पूजा झाल्यानंतर शनी मंदिरात देखील जायचे आहे आणि शनीचे विधिवत दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. त्याच ठिकाणी काही गोरगरिबांना दान धर्म करा. पंडिताला देखील आपण विधिवत संकल्प सोडून दान धर्म करू शकता. मित्रांनो, यथाशक्ती लिंगाष्टक म्हणा. 108 शिव नामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंगावर वा शिवमंदिरात. आरती, कापूर आरती घ्या, घालीन लोटांगण घ्या, जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा. ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवे चोळ, भस्मवडी, रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी. मित्रांनो, गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा. यानंतर घरी येऊन शांतपणे आपला उपवास सोडावा. मित्रांनो, प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगुणगान करा. शिवध्यान धारणा देखील करा. शिवपाठ करा. शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठण करा. शिवलीलामृत वा शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठण करा. अशा प्रकारे आजच्या प्रदोष व्रताचे नियमात राहून आचरण करा व आपली भक्ती शिवचरणी अर्पण करा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रदोष व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभू महादेव.